Hello dear students, let us continue with the concept that we were discussing in the previous video. Students, previous video मध्ये आपण बघितलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशाला म्हणायचं. इलेक्ट्रॉन्स ॲटमचे जे असतात ते वेगवेगळ्या शेल्समध्ये कशा पद्धतीनं अरेंज होतात, त्याच्या मागचं रिझन काय आहे, मेथड काय आहे, हे सगळं आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं. आता ती कन्सेप्ट थोडीशी पुढे जाऊन आपण बघणार आहोत आज. त्याच्यामध्ये व्हॅलन्सी आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स ह्या दोन महत्त्वाच्या कन्सेप्ट्स असणार आहेत. आतापर्यंत आपण व्हॅलन्सी आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स बरेचदा ह्याच्यामध्ये आपल्याला गोंधळ होतो. व्हॅलन्सी म्हटलं की व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सांगितले जातात. मग ही कन्सेप्ट आज आपण एकदम पक्की करायची बरं काय स्टुडंट्स. आता आजचं लेक्चर झाल्यानंतर परत तुम्हाला कधी गोंधळ नाही झाला पाहिजे. ॲक्च्युली हे जेव्हा मेन आपल्या कन्सेप्ट टीचिंग मी करत असताना तुम्हाला हे शिकवलेलं आहे, परंतु आज थोडंसं आपल्या स्पेशल फोकस फक्त ह्या दोन टॉपिक्सवरती असल्या कारणानं अजून डिटेल जितकं सांगता येईल ह्या दोन कन्सेप्ट्सबद्दल तितकं आज आपण डिस्कस करूयात. सो लेट स्टार्ट विथ द फर्स्ट कन्सेप्ट दॅट इज व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. स्टुडंट्स, कालच्या लेक्चरमध्ये आपण जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलेलं होतं ते बघत असताना शेल वाईज डिस्ट्रीब्युशनमध्ये आपण बघितलं इलेक्ट्रॉन्स KLMN अशा 4 शेल्समध्ये प्रेझेंट असतात. त्यापैकी काही एलिमेंट्स म्हणजे ते कशावरती डिपेंड करतं तर त्यांच्यामध्ये असणारे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती आहेत त्याच्यावरती इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन डिपेंड करतं. त्याच्याचवरती डिपेंड करतं की त्या पर्टिक्युलर ॲटममध्ये किती शेल्स असणार आहेत. जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जास्त तेवढ्या त्याच्यामध्ये असणारे नंबर ऑफ शेल्स जास्त. आता बघा स्टुडंट्स, फॉर एक्झाम्पल मी हेलियम हा ॲटम घेतला की ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे 2. ॲटॉमिक नंबर 2 इट मीन्स त्याच्याकडे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. 2 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि ते एकाच शेलमध्ये अकोमोडेट होतात. सो हेलियम विल बी हॅविंग 1 शेल. लिथियम जर बघायला गेलं तर त्याच्याकडे 3 इलेक्ट्रॉन्स आहेत. हेलियम 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. त्याचं कॉन्फिगरेशन जर सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये एकच शेल आहे विच इज K शेल आणि त्या K शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. त्याच्यानंतर आपण लिथियम घेतला, त्याच्याकडे 3 इलेक्ट्रॉन्स आहेत. त्याचं कॉन्फिगरेशन लिहिताना आपण 2 म्हणजे K शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, L शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन असं लिथियमचं कॉन्फिगरेशन आपल्याला सांगता येईल. बेरिलियम घेतला, ॲटॉमिक नंबर 4 2 2 असं त्याचं कॉन्फिगरेशन झालं. K शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, L शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स. ह्या पद्धतीनं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन तुम्ही आता लिहायला एक्सपर्ट झाला असाल बरोबर. आता तुम्हाला ॲटॉमिक नंबर दिला की त्याच्यावरून इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन लिहायला व्यवस्थित समजलं असेल. आता व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स कुणाला म्हणायचं ते बघूयात आपण. स्टुडंट्स, जे इलेक्ट्रॉन्स एखाद्या ॲटममधल्या जी आउटर शेल प्रेझेंट असते त्या आउटर शेलमध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात त्यांना म्हणायचं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. ह्यांची डेफिनिशन जर सांगायची असेल तर दीज आर द इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन आउटरमोस्ट शेल. आता ही कन्सेप्ट शिकवतानाच तुम्हाला व्हॅलन्सी आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हे कसे इंटर रिलेटेड आहेत ते पण आपण सायमल्टेनियसली डिस्कस करणार आहे. आता इथे बघूयात. हेलियमच्या बाबतीत K शेल ही एकच शेल आहे विच इज द आउटरमोस्ट शेल. सो त्याच्या K शेलमध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स हे त्याचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत. हेलियमचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स 2. त्यानंतर लिथियमच्या आउटर शेल L आहे. L शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. सो ह्याचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स जर तुम्हाला विचारले तर इट विल बी 1. बेरिलियममध्ये व्हॅलन्स म्हणजेच आउटर शेलमध्ये आउटर शेललाच व्हॅलन्स शेल म्हणतात आणि व्हॅलन्स शेलमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉन्सना व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणतात. सो आउटर शेल हे सगळं तुमच्या नोटबुक्समध्ये नोट डाऊन करून ठेवा. हे सगळं बेसिक आहे. बरेचदा मला स्टुडंट्स विचारतात हे आलं की आम्हाला व्यवस्थित कळेल का. 8th 9th 10th 11th 12th सगळीकडे जसं मी तुम्हाला सांगत आले हे नॉलेज तुम्हाला युजफुल आहे. आउटर शेलला कसली शेल म्हणायचं, व्हॅलन्स शेल आणि व्हॅलन्स शेलमध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स त्याला म्हणायचं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. सो लिथियममध्ये L ही व्हॅलन्स शेल झाली आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन झाले 1. बेरिलियममध्ये पण L ही व्हॅलन्स शेल झाली, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन झाले 2 अँड सो ऑन. कुठल्याही ॲटमचा
व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स जेव्हा आपल्याला शोधून काढायचे असतात तेव्हा आपल्याला ॲटलिस्ट त्याचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यावरून आपण त्याचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन लिहू शकतो आणि इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशनवरून आपण त्याची व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत हे आपल्याला शोधून काढता येतं. बघा स्टुडंट्स, अजून एक ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट अशी इन्फॉर्मेशन देते. जेव्हा केव्हा कुठलाही ॲटम कोणत्याही केमिकल रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करत असतो, तो पण पार्ट आपण डिस्कस करणार आहोतच, तेव्हा त्याच्यामधले इलेक्ट्रॉन, जसं की कालच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं की आउटर शेलमधले जे इलेक्ट्रॉन्स असतात ते केमिकल रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करतात. प्रोटॉन्स नाहीत, शिवाय इनर शेल्समधले पण नाहीत. म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्या बेरिलियमच्या बाबतीत जर बघायचं झालं तर इथं हा तर स्टेबल आहे. आपण लिथियम घेऊयात. लिथियमच्या बाबतीत के शेलमध्ये असणारे 2 इलेक्ट्रॉन्स कोणत्याही केमिकल रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करणार नाहीत. तर कुठले करणार? जे व्हॅलन्स शेलमध्ये आहेत तेच इलेक्ट्रॉन केमिकल रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करतात. हे लक्षात ठेवा. बेरिलियमच्या बाबतीत 2 हे आहे. एक आता हे पुढचं हे झाल्यानंतर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ही कन्सेप्ट झाल्यानंतर व्हॅलन्सी आणि कंपाऊंड फॉर्मेशन हे जेव्हा आपण डिस्कस करू तेव्हा तुम्हाला मी हे सांगत जाईन की कोणताही ॲटम जेव्हा कुठल्याही केमिकल रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करत असतो त्याच्या मागचं रिझन असतं टू अटेन स्टॅबिलिटी. ती कशी अटेन करते हे एवढं कन्सेप्ट झाल्यानंतर मी तुम्हाला सांगतेच. सो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणजे आउटर शेलमध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स हे कळालं का? बघा, तुम्हाला एक्झाममध्ये ॲटॉमिक नंबर दिला जातो आणि त्याच्यावरून तुम्हाला सपोज व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहेत हे विचारलं तर अशा पद्धतीनं तुम्ही त्याचं कॉन्फिगरेशन लिहून घ्यायचं. कॉन्फिगरेशन लिहून झाल्यानंतर जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स तुम्हाला आउटर शेलमध्ये दिसतील ते असतील त्याच्यामध्ये असणारे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. आता जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्सचं असं काय महत्त्व असतं? तर त्यांचं असं महत्त्व आहे स्टुडंट्स की कुठलीही केमिकल रिॲक्शन होत असताना त्या ॲटमच्या आउटर शेलमध्ये असणारे इलेक्ट्रॉन्सच फक्त त्या केमिकल रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करतात, जसं तुम्हाला आत्ता सांगितलं. पण मला आता तुम्हाला हा बेसिक प्रश्न विचारायचा आहे, तुम्हाला हे माहिती आहे का की कुठलाही ॲटम केमिकल रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेटच का करतो? ते आपण आता डिस्कस करूयात. बघा स्टुडंट्स, तुम्हाला जर विचारलं कोणी की का स्टडी करता तुम्ही, का शाळा शिकायची, कशासाठी आपण हे सगळं करतो, तर तुम्ही म्हणाल मोठं व्हायचं आहे, मोठं झाल्यानंतर घर घ्यायचं, बंगला, गाडी, अशी काहीतरी तुमची स्वप्न असतील. म्हणजे हे सगळं कशाकडे नेतं तुम्हाला? तर एक स्टॅबिलिटी येण्यासाठी. आपण ह्या सगळ्या बेसिक नीड्स आपण जेव्हा सॅटिस्फाय करतो तेव्हा आपण लाईफमध्ये स्टेबल झालो असं कन्सिडर करतात. इन जनरल टर्म्समध्ये मी सांगते आहे. तसं प्रत्येक ॲटम हा स्टॅबिलिटी अटेन करण्यासाठी कुठल्या तरी दुसऱ्या ॲटमबरोबर कंपाऊंड्स फॉर्म करतो. आता ही स्टॅबिलिटी कशा पद्धतीनं अटेन केली जाते? तर 3 पद्धतीने. त्यातली पहिली मेथड आहे इलेक्ट्रॉन डोनेट करून, दुसरी मेथड आहे इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करून आणि तिसरी मेथड आहे इलेक्ट्रॉन्स शेअर करून. मग इलेक्ट्रॉन डोनेट कधी केले जातात, ॲक्सेप्ट कधी केले जातात आणि शेअर कधी केले जातात ते आता आपण डिस्कस करूयात. बघा स्टुडंट्स, मी तुम्हाला एक्झाम्पल्स देते. आपण एक छोटासा चार्ट बनवूयात, ठीक आहे? या चार्टमध्ये मी तुम्हाला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणजेच कुठले रे, आउटर मोस्ट शेलमध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स किती आहेत आणि मग त्याची व्हॅलन्सी काय आहे हे आपण नंतर डिसाईड करूयात. कारण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्सवरतीच व्हॅलन्सी डिपेंड करते. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणजे आउटर मोस्ट शेलमध्ये एखाद्या ॲटमच्या 1 इलेक्ट्रॉन असेल, 2 असेल किंवा 3 असतील. कुठल्याही ॲटमच्या आउटर मोस्ट म्हणजेच व्हॅलन्स शेलमध्ये 1, 2 किंवा 3 इलेक्ट्रॉन्स जेव्हा असतात तेव्हा त्या ॲटमची टेंडन्सी असते टू डोनेट इलेक्ट्रॉन्स. आणि इलेक्ट्रॉन्स जे डोनेट करतात ते असतात मेटल्स. सो मेटलची व्हॅलन्सी जी असते, आता बघा नॉर्मली मी हे तुम्ही जर आधीचे व्हिडिओज बघितले असतील तर त्याच्यामध्ये मी हे एक्झाम्पल दिलेलं होतं. तुम्ही जेव्हा तुमच्या एखाद्या फ्रेंडला एखादी वस्तू देता तेव्हा ती वस्तू रिटर्न घेण्याच्या बोलीवरती तुम्ही दिलेली असते. मग त्या केसमध्ये
तो फ्रेंड तुमचं ती वस्तू देणं लागतो, म्हणजे तुमच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतो आणि जो घेतो त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतो. इथे देखील इलेक्ट्रॉन्स डोनेट केल्यामुळे ह्या जे एलिमेंट्स आहेत त्यांच्यावरती जेवढे इलेक्ट्रॉन्स दिले तेवढा पॉझिटिव्ह चार्ज येतो. म्हणजे इथे आउटर शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन असेल तर त्याच्यावरती 1 पॉझिटिव्ह चार्ज, 2 इलेक्ट्रॉन असताना 2 पॉझिटिव्ह चार्ज आणि 3 इलेक्ट्रॉन असताना 3 पॉझिटिव्ह चार्ज येतो. आउटरमोस्ट शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन असताना इलेक्ट्रॉन्स शेअर केले जातात. आउटरमोस्ट शेलमध्ये 5, 6 किंवा 7 इलेक्ट्रॉन्स असताना इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्ट केले जातात. म्हणजेच आता हे सगळं कशासाठी सांगितलं तर टू अटेन स्टॅबिलिटी. ओके, स्टॅबिलिटी कधी अटेन केली जाते जेव्हा व्हॅलन्स शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असतात, आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं आहे, तेव्हा तो पर्टिक्युलर ॲटम स्टेबल बनतो. मग मी जसं तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं अप टू ॲटॉमिक नंबर 18 किंवा 20पर्यंतचे जे एलिमेंट्स आहेत तिथं हा पॅटर्न बघायला मिळतो की पहिली शेल भरली की पुढच्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स जातात, पण नंतर अंतर वाढत गेल्यामुळं पहिली शेल भरण्याच्या आधीच पुढची शेल ही फिल होत जाते. बट जनरली आउटरमोस्ट शेलमध्ये जेव्हा 8 इलेक्ट्रॉन्स येतात तेव्हा तो ॲटम किंवा तो इलेमेंट स्टेबल आहे असं कन्सिडर केलं जातं. मग हा सगळा उद्योग कशासाठी करायचा, इलेक्ट्रॉन कशासाठी द्यायचे, शेअर कशाला करायचे, ॲक्सेप्ट कशाला करायचे, तर टू अटेन स्टॅबिलिटी. कधी येते स्टॅबिलिटी कोणत्याही ॲटमवरती तर तेव्हा जेव्हा त्याच्या आउटर शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आले की तो स्टेबल झाला असं आपण म्हणू शकतो. आउटरमोस्ट शेल के सोडून फक्त जर पहिली शेल के शेलची मॅक्झिमम इलेक्ट्रॉन होल्डिंग कपॅसिटी आहे 2 इलेक्ट्रॉन्सची, त्या केसमध्ये के शेलमध्ये जेव्हा 2 इलेक्ट्रॉन्स येतील, फक्त ह्या एकमेव शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतात, बाकी त्याच्या पुढच्या सगळ्या शेल्समध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असतात. मग आउटर शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आले की त्याला म्हणतात स्टेबल ऑक्टेट स्टेट. आणि के शेलच्या बाबतीत आउटर शेलमध्ये जेव्हा 2 इलेक्ट्रॉन्स येतील तेव्हा त्याला म्हणतात स्टेबल ड्युप्लेट स्टेट. जेव्हा के शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतात तेव्हा तो स्टेबल होतो ॲटम, आणि अदर शेलच्या बाबतीत 8 इलेक्ट्रॉन आले की तो ॲटम स्टेबल होतो. आणि हे सगळे उद्योग ॲटम कशासाठी करतात तर टू अटेन स्टॅबिलिटी, टू हॅव 8 इलेक्ट्रॉन्स इन देअर आउटर शेल. मग आता बघा या केसमध्ये मेटल्सच्या बाबतीत आउटर शेलमध्ये 1, 2, 3 इलेक्ट्रॉन्स असतात. आता तुम्ही ह्याच्यावरून पण आयडेंटिफाय करू शकता मेटल कुठला आणि नॉन मेटल कुठला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरून. आउटर शेलमध्ये 1, 2 किंवा 3 इलेक्ट्रॉन दिसले की समजायचं तो मेटल आहे, आणि 4पेक्षा पुढं दिसले की समजायचं तो नॉन मेटल आहे. सोपं आहे, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. मी जे बोलते लिटरली स्टुडंट्स हे सगळं तुमच्या नोटबुक्समध्ये मेन्शन करून ठेवा. बऱ्याच गोष्टी मी बोर्डवरती नुसतं सांगते आहे आणि ज्या तोंडानं सांगते आहे त्या दोन्ही थोडा डिफर करतात, पण जे मी बोलते आहे ना ते देखील तुमच्या नोटबुक्समध्ये नोट डाऊन करून ठेवा. जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं की मेटल्स ओळखण्याची क्रायटेरिया काय आहे, आउटर शेलमध्ये 1, 2, 3 इलेक्ट्रॉन्स जर दिसले की समजायचं तो मेटल आहे, 4पेक्षा पुढचे इलेक्ट्रॉन्स दिसले आउटर शेलमध्ये की समजायचं तो नॉन मेटल आहे. मग आता या केसमध्ये मेटल्सनी काय केले, त्यांच्या आउटर शेलमध्ये असणारे 3 इलेक्ट्रॉन्स डोनेट केले. फॉर एक्झाम्पल मी एक घेऊन दाखवते, ते एक्झाम्पल आपण घेऊ सोडियमचं घेऊ. सोडियमकडं किती इलेक्ट्रॉन्स असतात, 11 इलेक्ट्रॉन्स असतात. 11 इलेक्ट्रॉन्सचं कॉन्फिगरेशन झालं 2, 8, 1. आता ह्याच्या आउटर शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, इट इज मेटल. आता ह्या केसमध्ये जेव्हा स्टॅबिलिटी अटेन करण्यासाठी सोडियम ॲटम इलेक्ट्रॉन काय करतो, डोनेट करतो, जो त्याच्या आउटर शेलमध्ये आहे 1 इलेक्ट्रॉन. 1 इलेक्ट्रॉन डोनेट केल्यामुळे त्याच्यावरती आला +1 चार्ज, आणि मग त्याच्या ॲटमचं रूपांतर होतं सोडियम आयनमध्ये. पॉझिटिव्हली चार्ज आयन फॉर्म होतो ज्याला म्हणतात कॅटायन. इलेक्ट्रॉन डोनेट केल्यामुळं त्या पर्टिक्युलर ॲटमवरती, आधी तो न्यूट्रल होता त्याच्यावरती कुठला चार्ज नव्हता, आता स्टॅबिलिटी अटेन करण्यासाठी त्यानं त्याच्या आउटर शेलमधला 1 इलेक्ट्रॉन डोनेट केला, आता तो झाला पॉझिटिव्हली चार्ज कॅटायन. आता ह्याच्यामध्ये आउटर शेलमध्ये आता ही पहिली शेल होती के, इथं L आणि नंतरची होती M.
एम शेलमधला एक इलेक्ट्रॉन सोडियमनं डोनेट केला. आता त्याची एल शेल ही आउटर शेल झाली. आता तो स्टेबल झाला आणि त्याच्यापासून Na चं कॅटायन तयार झालं, पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन. जेव्हा इलेक्ट्रॉन शेअर केले जातात तेव्हा कुठलाच चार्ज त्या ॲटमवरती नसतो, तो कोव्हॅलंट बॉन्ड, तो आपण नंतर बघूयात. जेव्हा इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्ट, आता 5 इलेक्ट्रॉन्स आहेत ह्याच्या आउटर शेलमध्ये, 8 इलेक्ट्रॉन्स होण्यासाठी त्याला हे 5 इलेक्ट्रॉन देण्यापेक्षा 3 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केलेलं जास्त बेनिफिशियल ठरेल, कारण कमी एनर्जी लागणार. 5 इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देण्यासाठी त्या ॲटमला जास्त एनर्जी खर्च करावी लागणार. म्हणून इन्स्टेड ऑफ डोनेटिंग इलेक्ट्रॉन, जेव्हा 5, 6, 7 इलेक्ट्रॉन्स असतात आउटर शेलमध्ये, तेव्हा तो ॲटम इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करण्याची टेंडन्सी दाखवतो, सो दॅट त्याची मिनिमम एनर्जी युटिलाइज होईल. सो या केसमध्ये इलेक्ट्रॉन्स 5 आहेत ह्याच्या आउटर शेलमध्ये, तो काय करतो, 3 इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्ट करतो. ह्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो, इथे 1 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो. मग जे इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्ट करतात ते असतात नॉन मेटल्स. फॉर एक्झाम्पल क्लोरीन घ्या. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे 17. कॉन्फिगरेशन झालं 2, 8, 7. आउटर शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स 7 आहेत. ठीक आहे. मग आता ह्याच्या हा क्लोरीन काय करतो, एक इलेक्ट्रॉन दुसऱ्या कुठल्या तरी ॲटमकडून ॲक्सेप्ट करतो, सो दॅट इट विल हॅव 8 इलेक्ट्रॉन्स इन द आउटर शेल अँड इट विल बिकम स्टेबल. सो हे जे आहे हे खूप महत्त्वाचं आहे बघा. आता आपण काय करूयात, आपण असं डिस्कशन करूयात, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती आणि व्हॅलन्सी किती असते त्या पर्टिक्युलर ॲटमची. जे बोर्डवरती होतं ते लिहिलं नसेल तर बॅक जाऊन पॉज करा, स्क्रीनशॉट काढा. हे खूप महत्त्वाचं होतं जे मी लिहिलेलं होतं बोर्डवरती. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आपण बघू, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणजे आउटर शेलमधले इलेक्ट्रॉन्स एवढे असताना त्या पर्टिक्युलर ॲटमची व्हॅलन्सी किती असते ते बघूयात. आता व्हॅलन्सी कशाला म्हणायचं, जसं तुम्हाला मी मगाशी सांगत होते, व्हॅलन्सी आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स हे एकमेकांशी इंटर रिलेटेड असतात. मग व्हॅलन्सी कशाला म्हणायचं, व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची ही डेफिनिशन सांगितली. व्हॉट इज द डेफिनिशन ऑफ व्हॅलन्सी नाऊ. व्हॅलन्सी म्हणजेच कंबायनिंग कपॅसिटी म्हणतात. आता कंबायनिंग कपॅसिटी किंवा स्टॅबिलिटी अटेन करण्यासाठी दिलेल्या किंवा घेतलेल्या इलेक्ट्रॉनचा नंबर, द नंबर ऑफ शेअर्ड ऑर डोनेटेड इलेक्ट्रॉन्स, शेअर्ड, डोनेटेड और ॲक्सेप्टेड इलेक्ट्रॉन्स, ह्याला जनरली म्हणतात व्हॅलन्सी. बरेचदा गोंधळ होतो, आउटर शेलमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत तीच व्हॅलन्सी आहे असं तुमच्याकडून सांगितलं जातं बघा. तर आता तो काय फरक आहे एक्झॅक्टली तो इथं बघूयात. आउटर शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन असताना त्याची व्हॅलन्सी असते 1, 2 इलेक्ट्रॉन असताना व्हॅलन्सी असते 2, 3 असताना व्हॅलन्सी 3, 4 असताना व्हॅलन्सी 4. इथंपर्यंत ठीक आहे. म्हणजे या केसमध्ये मगाशी जसं तुम्हाला मी दाखवलं, मेटल्स जे आहेत त्यांची व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आणि व्हॅलन्सी दोन्ही सेम असते बघा. मेटल्सच्या बाबतीत व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू व्हॅलन्सी. कारण स्टॅबिलिटी अटेन करण्यासाठी मेटल्स जेवढे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत तेच डोनेट करणार आहेत, म्हणून मेटलच्या बाबतीत व्हॅलन्सी इज इक्वल टू व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. इथे हा कार्बन किंवा इथे शेअरिंग केलं जातं, इथे पण व्हॅलन्सी आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स हे ह्या केसमध्ये सेम आहेत कार्बनच्या बाबतीत. आता इथे बघूयात, हे आहेत आपले नॉन मेटल्स. आउटर शेलमध्ये 5, 6, 7 इलेक्ट्रॉन्स असताना ते असतात नॉन मेटल्स. ओके. आता ह्यांच्या बाबतीत बघूयात. ह्यांच्या बाबतीत 5 इलेक्ट्रॉन आहेत ह्याच्याकडे आउटर शेलमध्ये, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 5 आहेत. या केसमध्ये हा काय करणार, 3 इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्ट करणार आहे. सो हियर ह्याची व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स 5 असताना व्हॅलन्सी किती होणार, -3. इथे +1, +2, +3
प्लस का लिहिलं? डोनेट केल्यामुळे आलेला चार्ज म्हणून प्लस लिहिलं. इथे शेअर केले त्यामुळे इथं कुठला चार्ज नाही. इथे 3 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केलेत म्हणून ह्याची व्हॅलन्सी 3. आउटर शेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स असतानाची व्हॅलन्सी असते -2. आउटर शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स असताना असते व्हॅलन्सी -1 आणि 8 इलेक्ट्रॉन्स असताना 0, कारण तो इलेक्ट्रॉन डोनेट, शेअर किंवा ॲक्सेप्ट करत नाही. ऑलरेडी 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. सो जे इनर्ट गॅसेस असतात, हेलियम, झेलॉन, क्रिप्टॉन, रेडॉन ह्यासारखे जे इनर्ट गॅसेस आहेत ते कुठल्याही प्रकारचे कंपाऊंड्स फॉर्म करत नाहीत. मगाशी जसं तुम्हाला सांगितलं, कंपाऊंड फॉर्मेशन कशासाठी सगळे उद्योग करायचे? तर स्टॅबिलिटी अटेन करण्यासाठी. मग ज्यांच्या आउटर शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत ते ऑलरेडी स्टेबल आहेत, सो ते बाकीचे उद्योग करायला जात नाहीत. ते शांत बसून राहतात, कुणाबरोबरही कसलीच रिॲक्शन करत नाहीत. हे लक्षात असून द्या. आता बघा, ह्यांच्या केसमध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 5 आहेत, व्हॅलन्सी 3 आहे. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 6 असताना व्हॅलन्सी 2, 7 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असताना व्हॅलन्सी 1. मग जसं इथं आपण मेटल्समध्ये लिहिलं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज इक्वल टू व्हॅलन्सी, तसं नॉन मेटल्सच्या बाबतीत काय लिहू शकतो बघा. नॉन मेटल्सच्या बाबतीत आपण असं लिहू शकतो 8 मायनस व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. का ते सांगते बघा. इथं काय केलं? टोटल 8, आपल्याला स्टॅबिलिटी अटेन करण्यासाठी 8 इलेक्ट्रॉन्स हवेत. त्या 8मधून व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत? इथे 5 आहेत. मग ते मायनस केल्यानंतर जी येते ती त्याची व्हॅलन्सी असते. नॉन मेटलसाठी 8 मायनस व्हॅलन्स इलेक्ट्रॉन केल्यानंतर जो नंबर येतो ती त्याची व्हॅलन्सी असते. इथे 8 मायनस 6 केलं 2 आलं, सो ह्याची व्हॅलन्सी 2. 8 मायनस 7 केलं 1 आलं, सो ह्याची व्हॅलन्सी 1. अशा पद्धतीनं तुम्ही व्हॅलन्स इलेक्ट्रॉनच्या नंबरवरून व्हॅलन्सी डिसाईड करू शकता. आणि हे ते शॉर्टमध्ये त्याला कन्व्हर्ट केलेलं आहे. मेटल्सची व्हॅलन्सी कशी शोधून काढायची आणि नॉन मेटलची व्हॅलन्सी, हे महत्त्वाचं आहे बघा. जिथे आउटरमोस्ट शेलमध्ये 5, 6, 7 इलेक्ट्रॉन्स असतात त्यांची व्हॅलन्सी कशी शोधणार? तर 8मधून ते व्हॅलन्स इलेक्ट्रॉनचा नंबर मायनस केला की तुम्हाला त्यांची व्हॅलन्सी मिळते. आलं लक्षात? सो हे झाले आपले व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आणि व्हॅलन्सी ह्या कन्सेप्ट्स. इथेच थांबूयात आजच्या लेक्चरमध्ये. ह्याच्यावरचे क्वेश्चन्स तुम्हाला मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करते. ह्याच्या पुढच्या पार्टमध्ये पुढचा भाग बघूया.